हाय मित्रांनो, नमस्कार. तर स्वागत आहे. हे बघा माझ्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. पाणी बघू शकता. आणि तिकडं पण बघा, ते डोंगर वगैरे काहीच दिसत नाही. त्या साईडला समुद्र आहे आणि डोंगर बिंगर काहीच दिसत बघा. पूर्ण एक झाले वातावरण. हे बघा पाणी बघा, सगळीकडं पाणीच पाणी झाले. आज किती दिवस झाले, आज तर दिवसभर पाऊस आहे. दिवसभर पाऊस लागतोय. बघू शकता. हे बघा, पहिलं आम्ही इथून उपील झाली आहे बघा. इथून पाणी निघते बघा. उपलेटी तुम्हाला काय माहिती आहे? काय माहिती आहे? जमिनीतून जर पाणी निघतं ना, हे बघा जमिनीतून उपील असते ना ती बघा. इथून आम्ही पहिलं पाणी न्यायचो. आता लई खूप घाण झाली. आता काही सगळी नळ आलेत म्हणल्यावर सगळ्या ठिकाणी नळ आले आहेत, पाणी आले, त्यामुळं कोण नेत नाही पाणी वगैरे. आता पण उपील झाले बघा. इथून कुठून वरून पाणी वगैरे येत नाही. इथून उपील झालेली आहे बघा. सगळं पाणी सगळं पाणीच झालं आहे. आपलंच कोकण बघा. कोकणातलं वातावरण, निसर्ग, सगळ्यांच्या ठिकाणी सगळ्याच घरासमोर झाडं वगैरे आणि छान असं वातावरण वाटते. पलीकडचे डोंगर दिसत नाही, बघू शकता. प्रत्येकाच्या ठिकाणी घराच्या समोर नारळीचे झाडं वगैरे, लांब लांब घरं. जसं आता जागा असे तशी जे लोक घरं बांधतात. तिकडं पलीकडं कोंबडी आहेत. कसं काय पहिली लोक कशी जवळ घरं बांधायची, एकाच घरात 5-6 कुटुंब राहायची. तसं आता कोण राहत नाही बघा. आता प्रत्येकाने घरं लांब जसं सुट्टं बांधता येतं. त्यामुळं असं केलं नाही त्यांनी. लांब घरं, जिकडे जागा आहे तिकडे घरं बांधा आणि छान पाहिजे तसे घरं बांधता येतात. आता ह्यांचं पण तिकडं मागच्या साईडला घर होतं आणि इथे येऊन एकच बांधलं आहे बघा. इथं मग आता बघा, ती बकरी बघा तिकडे. बकरी आहे का बोकड आहे का मी तिकडे येते. आणि बघा त्यांनी कशी तिकडं घरं बांधलेली आहेत. आणि इकडं आता सगळी भरपूर घरं झालेली आहेत. आता झाडीमुळं काही घरं दिसत नाही बघा. झाडीमुळं काही घरं दिसत नाही. मंदिर बघा इथलं दिसते. हे बघा, मी मंदिराच्या इथे व्हिडिओ बनवते असते माहिती आहे. मंदिराच्याच ते बाजूला घर आहे, तिकडं आमचं घर आहे. आता पिंपळ वगैरे दिसतं इथून. तर काही व्हिडिओ बनवता येत नाहीत, काय नाही मला. इकडं आल्यावरती आता मोकळी झाली बघा. इकडं आल्यापासून आईकडं आल्यापासून 2 गोजड्या शिवल्या. 2 परवा 1 शिवली आणि काल कामगार आले तर व्हिडिओ टाकलेलाच मी तुम्हाला. हे बघा पाणी बघा. आणि तिथे पाणी छान आहे बघा. वाटतं ना, खूप छान वाटते बघा. बघू शकता. आणि त्या दिवशी 1 गोजडी शिवली. अशा 2 गोजड्या शिवल्या मी हाताने. आणि ते शिजर ऑपरेशन आहे म्हटलं, मला जमत पण नाही. खूप कमरेचा त्रास होते मला. मंदिर बघा किती छान वाटतंय. लांबून बघू शकता. आपल्या हनुमंताचं मंदिर आहे. किती छान वाटतंय बघा. पहिलं सगळं इकडे मोकळं होतं. आता बघा किती सगळं जंगल. कोण तोडत नाही, झाडं बिडं काय नाही. त्यामुळे बघा, शेती वगैरे केल्यावर झाडं बिडं तोडण्यात येतात सगळं. नाही अवघड आहे. इथे पण हा पण तरवा बघा किती भरलाय. इथे पण किती पाणी आहे बघा. पूर्ण इथे पण खूप झालंय, बघू शकता. लांब ते गवत झालंय म्हणून दिसत नाही. मग बघा पाणी सगळ्या ठिकाणी पाणी आहे. अजून लोकांनी पेरणी नाही चालू झाली माहिती आहे का. अजून पेरणी काहीच नाही बघा ना. आणि मध्येच एवढा मे महिन्यातच एवढा पाऊस चालू झाला आहे. सगळ्यांची शेतीची कामं सगळे रखडलेत. असला पाऊस म्हटल्यावर कसं काय करणार ना. अवघड आहे. ही सगळ्या प्रत्येकाच्या घरात झाडं आहे. घराजवळ झाडं लागली आहे, त्यामुळं घरं दिसत नाही. मला व्हिडिओमध्ये सांगितलं, अरे बापरे किती जंगलात घरं आहेत. जंगलात घरं नाही, अशी जंगलात घरं वाटतात पण जंगलात घरं नाही आहेत. जिकडं जागा असते तिकडं ते बनवतात. काय चालेल, पाऊस आहे काय? नाही ना, पाऊस नाही आमच्याकडं. बघते कोण काय करतं ते सांगते व्हिडिओमध्ये सांगते कोण काय करतं ते लोकांना दाखवते व्हिडिओमध्ये. नवऱ्याला नाही, ह्याला यूट्यूबला
दिसतंय तुम्हाला, हा आमचं घर आहे. म्हणजे आता इथं प्लॅस्टर वगैरे करायचं आहे बाहेरून. हे बघा, कालच भावाने इकडून आले. मी हे 3 जांभे मी लावले होते परवा. हे 3 जांभे लावले होते, मोठे मोठे अखंड जांभे आहेत ना, ते मी लावले होते. हे काल भावाने लावले, बारीक बारीक तुकडे जांभे लावून ठेवले. अर्धी खडी गेली इथली काल. जांभा बाकी आहे अजून. मी पत्रे ठेवले आहेत तिकडं आतमध्ये. ते बघा, ते पाईप पण टाकायसाठी ठेवले आहेत. ते पाईप आहेत. ह्या साईडला पत्रे आहेत बघा, पत्रे दिसतात तुम्हाला. हो का, पत्रे आहेत. ते गाडी ठेवण्यासाठी लाकडांचे खोपी केलेली आहे तिथं, खोपी. हे बघा, पाईप वगैरे. आणि बघा इथूनच सभा मंडप. हे दोनच दगड लावले त्यांनी. आज येणार होते तर पाऊसच एवढा, तर काय येतील. हे बघा, मंदिर, घरासमोरच मंदिर आहे, बघू शकता. इथं घर आहे. तर चला मित्रांनो, बाय बाय. व्हिडिओ आपला कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर करा. आले मी आता घरी बघा. जमलं तर घेते लाईव थोडा वेळ जरा. चिखल सगळा घरी येते.